या पृथ्वीवरती शांत अशी हक्काची जागा का नाही? जाईन तिथे भडीमार तुझा, जाईन तिथे कल्लोळ तुझा, ही लखलखती आरास तुझी, हा झगमगता दरबार तुझा, या झूट दिव्यांच्या मदतीने लपणार रे कसा अंधार तुझा. आणि पैशाच्या बदली पुण्य मिळे, नोटांच्या बदली शून्य मिळे. अरे कधीतरी गाभारा सोडून एकदा तरी येऊन पाहत जा, कोणाला आहे गरज तुझी आणि कोणा मिळतो आधार तुझा, ही लखलखती आरास तुझी, झगमगता दरबार. देव म्हणाला जाऊ दे, मी आता पावतच नाही कोणाला. तो म्हणाला जाऊ कुठे? तो हिमालयात गेला तिथे योगी मिळाले, शहरात आला तिथे भोगी मिळाले आमच्यासारखे, जंगलात गेलं तर तिथे भिल्ल मिळाले. नंतर त्याला असं वाटलं की या चराचरामध्ये शांत जागा कुठे नाही. तो बृहस्पती नावाचा जो देव आहे त्याला त्याने लोटांगण घातलं, म्हणून तो आमच्यात सगळ्यात सुपीक डोक्याचा आहेस, मला सांग मी जाऊ कुठे जिथे मला शांतता मिळेल. तर बृहस्पतीने सांगितलं काही करू नकोस, माणसाच्या हृदयात जाऊन बस. तो व्हॉट्सअपवर 10 ग्रुपचा ऍडमिन होईल, फेसबुकवर लाईव्ह करेल, पण कधीही आतमध्ये डोकावून बघणार नाही काय चाललंय ते. त्यामुळे ज्यास देव सापडला माणसाच्या ठाई, त्यास मंदिराच्या भिंती दिशा सर्व दाही. दुःख पाहुनी दुसऱ्याचे जेव्हा भरतात डोळे, डोळ्यातल्या त्या पाण्याला तीर्थ भेटायला निघाले, अशा माणसाचा स्पर्शच पांडुरंग होईल, त्यास देव सापडला माणसाच्या ठाई. इतका सुंदर माणसात देव बघणार शिकवणारी ही अप्सरा होती. अप्सरा क्रमांक 5.